मित्रांनो, या विकेंडला किंवा पुढच्या विकेंडला जर आपण तामिनी घाट हा आपल्या ट्रिपसाठी जर कन्सिडर करत असाल तर कृपया टाळावे, कारण तामिनी घाटाची हालत थोडी खराब आहे. आता जो मुसळधार पाऊस झाला त्या मुसळधार पावसानंतर विविध ठिकाणी तामिनी घाटामध्ये रस्ते खचलेले आहेत. प्रशासन त्याच्यावरती आता काम करत आहे. त्याचे रिपेअरिंग अजून एक 8-10 दिवस तरी कमीत कमी लागतात. पुढे अजून माहीत नाही ते कधी ओपन होईल ते. पण जर तुम्ही या रविवारी किंवा या आठवड्यामध्ये जर येणार असाल, आज तारीख आहे 12 जुलै, तर आज मुळशीच्या पुढे तामिनी घाट पूर्णपणे बंद आहे. ज्यांचे काही नातेवाईक वगैरे असेल त्यांचे आधार कार्ड वगैरे ज्यांना भेटायला जायचं आहे त्यांनाच फक्त सोडतात. मालेगाव या एरियाचं नाव आहे. तिथे घाट स्टार्ट होतो. तिथेच पोलिसांनी बॅरिकेड्स टाकलेले आहेत. ट्रॅफिक पोलीस पुढे जाऊ देत नाही आहेत. ते सांगतात की रस्ता पूर्ण खचलेला आहे, रस्ताच नाही आहे पुढे जाण्यासाठी आणि रस्त्याचे काम चालू आहे, त्यामुळे आपल्याला पुढे जाता येणार नाही. तर पुढील 1-2 वीक तरी तुम्ही हे पहा, असे बायकर जे आहेत त्यांना परत जावे लागणार आहे. आता या सर्वांना सांगितले आहे की मुळशीपासून पुढे तामिनी घाटामध्ये तुम्हाला आता राईड करता येणार नाही. 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी दोघांसाठीही आता तामिनी घाट क्लोज आहे आणि शक्यतो अजून 15 ते 20 दिवस ओपन होणार नाही. तोपर्यंत धीर धरा. तामिनी घाट अजून तयार नाही झालेलं आहे आणि आज 12 तारीख आहे. पावसाचा आता आपल्याला मुळशीपासून पुढे तामिनीकडे तरी जाता येत नाही आहे, पण ते मालेगावपासून त्याच्याच बाजूला शेजारून एक रस्ता जात होता. तो पण आय थिंक हा लोणावळ्याला जातो रस्ता. त्या रोडवरती आम्ही थोडे पुढे गेलो. इथे लोकलला आम्ही विचारलं तर ते म्हणले की थोडे पुढे 2-4 पॉईंट आहेत बघण्यासारखे. तर त्या हिशोबाने आम्ही थोडे पुढे आलो. पुढे एक छोटासा घाट लागला आणि मग हे एक पॉईंट होतं तिथे, ते आम्ही पाहिलं. सुंदर होतं. तामिनीला जाता नाही आलं, पण एक छोटीशी इथे आपली ट्रिप झाली. मग इथून आम्ही पुढे ठरवलं की आपल्याला हडशीला जाता येईल, कारण इथून हडशी लेक जवळ आहे. दिवसापासून डोक्यामध्ये चाललं होतं की हडशीला जायचं आहे. मग ठरवलं की आपण एक ट्रिप तिकडेही करून येऊ. आता सध्याला हे एक पॉईंट आम्ही बघितला. त्याच्यानंतर आता आम्ही इथून चाललो आहे हडशीकडे. इकडे पाहिले बहुतांशी जे तामिनीला नाही जाऊ शकले त्या लोकांनी या साईडला त्यांच्या गाड्या वळवल्या होत्या आणि मी पाहत होतो तर साधारणतः बायकर्स 2 व्हीलरवाले किंवा 4 व्हीलरवाले सुद्धा या एका पॉईंट्सला पाहण्यासाठी गर्दी करत होते. हळूहळू ती गर्दी वाढली होती इकडे या रोडला सुद्धा. एखाद्याला जर समजा की घाट सेक्शन ड्रायव्हिंग करण्यासाठी खूप आवडत असेल तर हा छोटासा पॅच आहे 2 ते 3 किलोमीटरचा. अनुभव खूप सुंदर आहे. इथे सुद्धा आजूबाजूला हिरवीगार झाडी आहेत आणि असे वळणावळणाचे रस्ते. 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी पण अनुभव चांगला येऊ शकतो.